सो वेलकम बॅक अगेन. सो नेक्स्ट पॉईंट आपला आता टॉपिक जो आहे तो पुढचा टॉपिक आपण चालू करणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो नेक्स्ट टॉपिक आपला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तर या बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जनरली आपल्याला 8th स्टँडर्ड असेल, 9th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्डमध्ये आपण याच्याबद्दल थोडासा अभ्यास केलेला असतोच. आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोन कन्सेप्ट इंटर रिलेटेड याच्यामध्ये आहेत. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोन्ही कन्सेप्ट याच्यामध्ये इंटर रिलेटेड आहेत. समजा एखादा कंडक्टर आहे, असा कंडक्टर की विच आर एबल टू कॅरी इलेक्ट्रिक करंट, अँड वेन एव्हर the magnetic field or a magnetic bar is placed near to it, then what happens? Due to this magnetic field, electric current is induced also in that conductor. Here we do not provide any electric current or potential applied, potential difference applied to it, but whenever we just put close or movement of that magnetic field or magnetic bar, then electric current is induced in that particular conductor. So this is arises a new phenomenon, new ideas, new conceptualizations, that is nothing but electromagnetic induction. जेव्हा आपण असताना हा मॅग्नेटिक बार जो आहे ज्याच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ पोल हे आहेत, हा नॉर्थ साऊथ पोल असणारा मॅग्नेटिक बार व्हेन एव्हर जस्ट डिस्प्लेस ऑन मूवमेंट towards the conductor, this conductor such that we do not provide any wires to electric current, or we do not apply any potential difference between them. The conductor are just placed near to the magnetic field, and movement of magnetic field takes place, then a new phenomenon arises, that is nothing but electromagnetic induction. पण असं पण काय नाही, समजा आपण तो मॅग्नेट स्थिर ठेवला असेल आणि कंडक्टर जर त्याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय करतोय, मुवमेंट करतोय, डिस्प्लेस करतोय, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय तयार होतं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. आणि हा इलेक्ट्रिक करंट कशामुळे प्रोड्यूस झाला, की काय आहे कन्सेप्ट लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिझम, मॅग्नेट जो आहे आपला नॉर्थ साऊथ पोल, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड अराईज होणार, साहजिकच त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. कंडक्टर आहे त्याला आपण काहीही अप्लाय केलेलं नाही, पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा अप्लाय केलेलं नाही, त्याला इलेक्ट्रिक करंट सप्लाय केलेलं नाही. पण हा असणारा जो कंडक्टर आहे तो जर आपण समजा एखाद्या मॅग्नेटच्या जवळ जर आपण नेला असेल किंवा मॅग्नेटिक फील्डच्या क्षेत्रामध्ये त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे
अशा ठिकाणी जर तो आपण इंट्रोड्यूस करत असेल तर साहजिकच त्या कंडक्टरमध्ये सुद्धा काय होतं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस झाला. नो एनी अप्लाय पोटेन्शियल डिफरन्स, no one any apply electric current to the conductor. But what happened, what is a remedy, what is a tragedy here? Whenever we just put our movement of magnetic field into near to the conductor, म्हणजे जेव्हा तो कंडक्टर ज्याच्यामधून कसला इलेक्ट्रिक करंट आता जात नाही, मात्र तो मॅग्नेटिक फील्डच्या क्षेत्रामध्ये पाठीमागं पुढे जरी ढकलला असेल तरी साहजिकच बघा जादू झाली. काय जादू झाली? इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये प्रोड्यूस झाला ना. सो यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता हे बघा, याच्यामध्ये काही कन्सेप्ट तुम्हाला समजणं आधी गरजेचं आहे. काय कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे? आता सपोज आता ही प्लेट आहे, स्क्वेअर प्लेट म्हणू शकता, याला पट्टी म्हणतो आपण, ओके, किंवा स्क्वेअर प्लेट म्हणू शकता. समजा आता ही मेणबत्ती आहे, मात्र लाईक अ सिलेंड्रिकल शेप, आणि समजा वायर माझ्याकडे आहे, त्याचे 2 एंड्स आहेत, आणि ही वायर जर समजा मी याच्यावरती वाउंड केली, कंटिन्युअसली काय केली, नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे त्याला वेटोळी खूप दिले, अनदर एंड इकडून फ्री सोडला, दुसरा एंड इकडून फ्री आहे, आणि याच्यामध्ये जर त्याला मी पोटेन्शियल डिफरन्स बाळांचं अप्लाय केलं तर साहजिकच इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक करंट तर आहे, त्याच्याबरोबर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा याच्यामध्ये इंड्यूस होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन झाली एक सुद्धा कन्सेप्ट. याला सोलेनॉइड म्हटलं जातं. असं जो असणारा मटेरियल आहे याला जर वायर गुंडळी असेल, हे बघा, साधी इलेक्ट्रिक वायर घेतली आपण, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जर सप्लाय केला तर त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतो, याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट तर त्याच्यामध्ये दौडतोय, पळतोय, मात्र त्याच्या अराउंड एक फील्ड तयार होतं ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे काय, आता त्या वायरच्या 100 किलोमीटरवर लांब तयार होईल का, त्याचे काहीतरी रेंज असेल, त्याचं काहीतरी डिस्टन्स असेल. द स्पेस ऑर द डिस्टन्स फ्रॉम दॅट इलेक्ट्रिक करंट or the space in which electric field or electric force lies, this space is called as electric field. ओके, सो हा आपण काय म्हटलं, सोलेनॉइड. म्हणजे हे लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड तर आहेच, त्याचबरोबर स्मॉल अमाऊंट ऑफ मध्ये काय असतं, मॅग्नेटिक फील्ड. एक्सक्यूज मी, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तर इलेक्ट्रिक फील्ड तर तयार असतंच, सो त्याच्याबरोबर आणखी त्याच्यामध्ये काय तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड सुद्धा इंड्यूस होतं. असं कसं काय, इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला, मॅग्नेटिक फील्ड कसं इंड्यूस झालं, बरोबर आहे ना. देताना आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड दिलं, इलेक्ट्रिक करंट दिला, आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. हो, ऑफकोर्स, यस, it is correct. Whenever the electrons are moved from higher potential to lower potential, they collide on the atoms inside the wire. And whenever these collisions takes place, the wire gets heated. Its temperature increases. लक्षात घ्या, ज्यावेळी एखाद्या वायरमधून कंटिन्युअस इलेक्ट्रॉन जात असतात, ते इलेक्ट्रॉन्सला काय मोकळी वाट आहे का, त्याच्यामध्ये दुसरे ॲटम्स असतात, त्या ॲटम्सवरती त्याचं कोलिजन होतं, त्याच्यामुळे ते काय होतं, हीट होतं. ॲट अ टाइम लक्षात घ्या, त्याचं असणारं जे ओरिएंटेशन आहे, जसं की काय म्हणतो आपण बघा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स त्याच्यामध्ये इंड्यूस होतात. मात्र त्याचं जे प्रमाण आहे हे व्हेरी लिटल, ते काय असतं, खूप कमी असतं. हे आपण मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू अन इलेक्ट्रिक करंट या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. ओके, याच्या पुढं आपल्याला काय जायचं आहे, तर जेव्हा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकाला लक्षात घ्या परपॅन्डिक्युलर असतात. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला कसं असतं, परपॅन्डिक्युलर असतात. यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आणि या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमुळं जे तयार झालेलं विभव आहे, विभवांतर आहे, याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. यालाच म्हणायचं काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन.
आता इथं तुम्हाला कंडक्टरच्या ऐवजी शब्द काय येतो बघा, कॉईल. कंडक्टर मी आतापर्यंत म्हणत होतो, आता मी काय म्हणणार आहे, कॉईल असं म्हणणार आहे. कॉईल म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं वेटोळे दिले. समजा एखादी वस्तू सर्क्युलर असेल, रिंग माहिती आहे तुम्हाला, कडा असतं हातामधलं वगैरे, त्याच्यामध्ये जर समजा मी अशी वायर गुंडळली असेल, सर्क्युलर कॉईल, त्याला टोरॉइड म्हटलं जातं. कॉईल शब्द आला की नाही. आता मी कंडक्टर कधी म्हणेन, कधी कॉईल म्हणेन. ओके, तुम्ही ओळखायचं ते म्हणजे की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पण फ्लो होतो आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड पण तयार होतं. ओके, सो आता आपल्या सिलेबस प्रमाणे बघा काय काय आहे. सो अकॉर्डिंग टू आवर सिलेबस त्यांनी काय इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं आहे ते आपण जनरली बोललो. So far we have focused our attention on the generation of electric fields by stationary charges and magnetic fields by moving charges. हे ऑलरेडी आता आपण डिस्कस केलं. ड्युरिंग अर्ली डिकेड्स ऑफ 19th century, म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांच्या मध्ये ओर्स्टेड, बघा ओर्स्टेड सायंटिस्ट आहे, एम्पियर अँड अ फ्यू अदर एस्टॅब्लिश्ड द फॅक्ट दॅट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर इंटररिलेटेड. जे माझं पहिलंच वाक्य होतं मगाशी की ओर्स्टेड आहे, एम्पियर आहे, ओर्स्टेड असेल, एम्पियर असेल आणि फ्यू अदर एस्टॅब्लिश्ड द फॅक्ट दॅट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर इंटररिलेटेड. So question was then naturally raised whether the converse effect of the moving electric charge produce magnetic fields was possible. ज्याचं आन्सर आपण आता दिलेलं होतं. That is, can we produce electric current by moving magnets? असं क्वेश्चन आहे. So in 1831, Faraday in England performed a series of experiments in connection with generation of electric current. 1831 साली फॅरेडेने नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स केले. कशासाठी, तर इलेक्ट्रिक करंट जनरेट करण्यासाठी बाय मीन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे मॅग्नेटिझमद्वारे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करायचा, याच्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केले. सो इन द सेम इयर जोसेफ हेनरी, आणि त्याच वेळी सायंटिस्ट होते जोसेफ हेनरी, 1799 ते 1878, demonstrated that electric currents were indeed produced in closed circuits or coils and subjected to time varying magnetic fields. त्यांच्यामध्ये काय म्हटले बघा, जोसेफ हेनरी डेमॉन्स्ट्रेटेड दॅट इलेक्ट्रिक करंट्स वर इंडीड produced in closed circuits or coils and subjected to time varying magnetic fields. म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स किंवा चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असेल, त्याच्या मध्ये जर एखादा कंडक्टर, एखादी कॉईल जर आपण मुवमेंट करत असो तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, इलेक्ट्रिक करंट जनरेट होऊ शकतो, असं जोसेफ हेनरीने सांगितलेलं आहे. Outcome of these experiments led to very basic and important law of electromagnetism. त्यालाच आपण काय म्हणतो, याचा आउटकमच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा लॉ आहे, लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. त्यालाच आपण फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. So demonstrate that electric currents were indeed produced in closed circuits or coils when subject to time varying magnetic fields. The outcome of these experiments led to very basic and important law of electromagnetism known as Faraday's law of induction. So an electromotive force, therefore current can be induced in various processes that involve a change in magnetic flux. So experimental observation of Faraday's are summarized as घेऊन बोलू तर ते आपण इथे थोडेसे बघणार आहोत.
ॲक्च्युली हा इंट्रोडक्शनचा पार्ट असला तरी या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो जे मग अशी ठीक आहे फळ्यावरतीच डायग्राम काढू आपण. आणखीन एक त्याचे 2 डायग्राम आहेत. This is coil number 1. Coil number. So 2 coils with their planes facing each other. So the experimental observations of Faraday are summarized as given below. आता त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन झाले फॅरेडेचे आणि ते इथं काहीतरी समराइज केलेले आहेत. तुला फर्स्ट पॉईंट काय म्हटलेलं बघा, magnet approaches a closed circuit consisting of a coil, it produces a current in it. So this current is known as induced current. बघा आता तो मॅग्नेट आहे, कोणता म्हणतो आपण, बार मॅग्नेट. When magnet approaches a closed circuit,
when a magnet approaches a closed circuit, जेव्हा तो मॅग्नेट क्लोजर सर्किटच्या जवळ अप्रोच होतो की त्या क्लोजर सर्किटमध्ये काय आहे, कन्सिस्टिंग ऑफ कॉईल, सो इट प्रोड्युसेस ए करंट इन इट, सो दिस करंट इज नोन ॲज इंड्युस्ड करंट. यालाच आपण काय म्हणणार आहोत, इंड्युस्ड करंट असं म्हणणार आहोत. सेकंड पॉईंट काय आहे, when the magnet is taken away from the closed circuit, a current is again produced but in opposite direction with respect to that in experiment number first. सेकंड मध्ये आपण काय म्हणणार आहोत, when the magnet is taken away, समजा तो जर मॅग्नेट असेल तर तो मॅग्नेट जर आपण त्याच्यापासून दूर घेतला, टेकन अवे घेतला फ्रॉम द क्लोजर सर्किट, ए करंट इज अगेन प्रोड्युस्ड बट इन अपोजिट डिरेक्शन. त्याच्यामध्ये परत आणि एकदा करंट प्रोड्यूस होईल, मात्र त्याची डिरेक्शन वेगळी असेल विथ रिस्पेक्ट टू दॅट इन एक्सपेरिमेंट नंबर फर्स्ट. ओके. थर्ड पॉईंट काय आहे म्हटलं बघा, इफ इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट द कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स द मॅग्नेट और अवे फ्रॉम इट अँड इंड्युस्ड करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉईल दॅट इज इन द क्लोजर सर्किट. इफ द पोलॅरिटी ऑफ अप्रोचिंग और रिसिडिंग मॅग्नेट इज चेंज्ड द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द कॉईल इज ऑल्सो चेंज्ड. ओके. आता बघा काय काय म्हटलेलं आहे पॉइंट. दिस इज अ बार मॅग्नेट ऑफ विच नॉर्थ आणि साऊथ पोल. हा एक बार मॅग्नेट आहे ज्यामध्ये नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. ही एक कॉईल आहे ज्याला आपण एक गॅलॉनोमीटर अटॅच केलेलं आहे. गॅलॉनोमीटर विच शोज प्रेझेन्स ऑफ करंट. करंट एखाद्या सर्किटमध्ये किती आहे याचं प्रेझेंट म्हणजे ते दाखवण्याचं काम कोण करतोय, गॅलॉनोमीटर करतो. ओके. तो करंट मेजर करत नाही. गॅलॉनोमीटर नॉट मेजर द करंट, इट शोज ओनली दॅट प्रेझेन्स ऑफ करंट. तो फक्त करंट त्याच्यामध्ये आहे की नाही हे फक्त दाखवण्याचं काम कोण करतो, गॅलॉनोमीटर करतो. सो फर्स्ट पॉइंट काय म्हटलंय, whenever a bar magnet which is move or approaching towards the coil, जेव्हा हा बार मॅग्नेट आपण त्या कॉइलच्या जवळ नेणार आहोत, whenever the bar magnet which is approaching towards the coil consisting of circuit consisting of coil, then an electric current is induced in that coil. So electric current is induced in that coil. तो ज्यावेळी आपण हा असणारा बार मॅग्नेट त्या कॉइलच्या नजदीक किंवा हे जे सर्किट आहे क्लोजर सर्किट त्याच्या नजदीक नेणार आहोत, तेव्हा साहजिकच याच्यामध्ये काय आहे, कन्सिस्टिंग कॉइल, आणि त्या कॉइलमध्ये काय होणार आहे, EMF किंवा इंड्युस्ड करंट. त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होणार आहे आणि हे झालेला करंट इंड्युस्ड कोण दाखवणार आहे, त्याच्यामध्ये असणारा हा गॅलॉनोमीटर. ओके. फर्स्ट पॉइंट काय म्हटलं आपण, when a magnet approaches a closer circuit consisting of a coil produces a current in it. This current is known as induced current. यालाच आपण काय म्हणतो, induced current असं म्हणतो. ओके. आता नेक्स्ट समजा आपण जवळ नेऊ, तसाच हा असणारा जर मॅग्नेट त्या कॉइल पासून आपण लांब नेला तर, when a bar magnet which is moving away, तर काय म्हणू आपण, when a bar magnet which is moving away from the coil, समजा हा जर बार मॅग्नेट असेल आणि हा बार मॅग्नेट जर ह्या कॉइल पासून जर आपण दूर नेला तर then what happen, then again electric current is induced in that coil but its direction opposite to that of the first. ज्यावेळी बार मॅग्नेट मी कॉइल जवळ आणतो तेव्हा त्याच्यामध्ये साहजिकच इलेक्ट्रिक करंट जनरेट झाला, इकडून इकडे जनरेट झाला. आता सेकंड पॉइंट मध्ये काय म्हणतोय बाळांनो, बच्चे पार्टी, काय म्हटलं मी सेकंड पॉइंट मध्ये, समजा हा जर बार मॅग्नेट मी या कॉइल पासून त्या क्लोजर सर्किट की ज्याच्यामध्ये कॉइल आहे याच्यापासून जर समजा मी मूव अवे केला, when a bar magnet is moved away from that closer circuit, then what happen, then electric current is again induced in that coil but its direction changes. म्हणजे ज्या डिरेक्शनला तुमचा बार मॅग्नेट आहे त्या डिरेक्शन कडे तो जाणार आहे, ज्या डिरेक्शनला बार मॅग्नेटची डिरेक्शन आहे. समजलं का?
म्हणजे याचा अर्थ मी इकडे आणलं त्याच्यामध्ये करंट इंड्यूस झाला, मी अपोजिट केलं तरी पण करंट इंड्यूस झाला, मात्र आता जी त्याची डिरेक्शन आहे ती मात्र कशी असणार आहे, डिफरंट असणार. सो सेकंड पॉइंट आपण इथे काय म्हटलं, when the magnet is taken away from the closed circuit, a current is again produced but in opposite direction with respect to that in experiment. ओके. त्यानंतर बघा आपला तिसरा पॉईंट काय म्हटलेला आपण, इफ इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट, समजा मॅग्नेटच्या जर ऐवजी कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स द मॅग्नेट और अवे फ्रॉम इट अँड इंड्युस्ड करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉईल दॅट इज इन द क्लोज्ड सर्किट. तुम्ही एकतर बघा काय म्हटलं, समजा मॅग्नेटच्या ऐवजी कॉईल जर तुम्ही त्या मॅग्नेटकडे मूव्ह केली किंवा अवे जरी केली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतं, करंट प्रोड्यूस होतो. ओके, हा तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट काय म्हटलं, इफ द पोलॅरिटी ऑफ अप्रोचिंग और रिसिडिंग मॅग्नेट इज चेंज्ड, इफ द पोलॅरिटी ऑफ अप्रोचिंग और रिसिडिंग magnet is changed, the direction of induced current. Okay, if the polarity of approaching or receding magnet is changed, the direction of induced current in the coil is also changed. Okay, आपला फोर्थ पॉइंट आपण पाहिलेला. काय पॉइंट्स व्हिडिओला पहिल्यांदा म्हटलं, whenever the bar magnet is moved towards the coil, क्लोजर सर्किट कन्सिस्टिंग ऑफ की ज्याच्यामध्ये काय आहे, कॉईल आहे, तेव्हा साहजिकच काय म्हटलं आपण, इलेक्ट्रिक करंट इज इंड्युस्ड इन दॅट कॉईल. जेव्हा आपण असं सेकंड पॉइंट मध्ये म्हणतो की तो जो असणारा बार मॅग्नेट आहे विच इज मूव अवे फ्रॉम दॅट कॉईल, समजा हा जर बार मॅग्नेट त्या कॉईलच्या अवे, आता जसं जवळ आणलं तसं मी अवे जर केला, whenever the magnet is moved away from the coil, then again काय होणार सांगा, याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार, but which is in opposite direction of that first experiment. पहिल्यांदा जे आपण केलं त्याच्या बरोबर एक्झॅक्टली हे काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. ओके, थर्ड काय म्हटलं बघा, इफ इन्स्टेड ऑफ मॅग्नेट we moving coil towards the magnet or away from the magnet, then again electric current is generated in that coil. काय म्हटलं बाळांनो, समजा मॅग्नेटच्या ऐवजी, समजा मॅग्नेट तिथं स्थिर आहे, त्याच्या ऐवजी जर समजा ही जर असणारी कॉईल आहे, ती कॉईल जर समजा मी मॅग्नेटच्या जवळ नेतोय किंवा मॅग्नेट पासून दूर नेत असेल, कॉईल जर समजा मॅग्नेटच्या जवळ येतोय किंवा मॅग्नेट पासून दूर नेत असेल, तर अगेन इलेक्ट्रिक करंट त्या कॉईल मध्ये जनरेट होतो. काय सांगितलं बघा पॉइंट, whenever the coil is moving towards the magnet or away from the magnet, then again electric current is induced in that particular coil, that is in a closed circuit. Okay, next point काय म्हटलं बघा, fourth point, if the polarity of that approaching or receding of magnet is changed, then the direction of that electric current induced in that particular coil also changes. Okay, समजा हा नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, हे नॉर्थ आणि साऊथ पोल जसं मी इकडे आणतोय तसं समजा याची पोलॅरिटी मॅग्नेटची मी चेंज केली. एकदा नॉर्थ पोल जर एकत्र जवळ आणला आणि नॉर्थ पोल लांब नेला, साऊथ पोल जवळ आणला, साऊथ पोल लांब नेला, म्हणजे if the polarity of that approaching or receding magnets is changed, then the directions of induced current in that coil also changes. Okay, हे आपण फोर्थ पॉइंट बघितले. फर्स्ट पॉइंट काय म्हटलं, if a bar magnet which is moving towards a closed circuit consisting coil and electric current is induced, this is called as induced current. Second point आपण काय म्हटलं, if the bar magnet which is moving away from the coil, then again electric current is generated in that coil, but its direction is in opposite. आता त्याची डिरेक्शन कशी सांगितली आपण, अपोजिट सांगितली, अवे नेतोय ना. थर्ड काय बघितलं, instead of magnet we moving the coil
टुवर्ड्स ऑर आउटवर्ड्स म्हणजे त्याच्या जवळ येत असेल किंवा मूव अवे करत असेल कोण कॉईल, then again electric current is also induced in that coil. आणि चौथं काय म्हटलं आपण, if the polarity of approaching or receding magnet are changes which are moving or away from the coil, then also electric current direction also changes. ओके, फक्त चारच प्रॉपर्टी आपण बघितल्या.